तर ना मला रिया दादूच्या काही आठवणी जपून ठेवायच्या होत्या. त्यासाठीच ना मी रेझिन आर्ट ही किट मागवली होती. म्हणजे मी भरपूर सारं सर्च केलं, कारण की मी फर्स्ट टाईम असं काहीतरी नवीन करणार आहे. त्यासाठीच ना मी अगोदर 3-4 दिवस सर्च केले. नंतर मग विचार करून ही किट मागवली आणि खरंच ना खूप छान किट आहे आणि त्यामध्ये खूप साऱ्या वस्तू आल्यात. तर ही किट मला 200च्या आतच मिळाली आहे आणि पहिल्यांदा मी म्हणजे कमीचीच मागवली, कारण की ना याच्यामध्ये ना रेशिओ असतात 1.3 1.2 असे रेशिओ असतात. तर मी 1.2 ह्या रेशिओची रेझिन आर्ट ही किट मागवली होती आणि ह्याच गोष्टी आहेत त्या मला रिया दादूच्या जपून ठेवायच्या. तर इथं दाखवल्याप्रमाणे जे माझं सोनोग्राफीचं जे हे आहे प्रिंट काढलेली, ते नंतर आणखी त्यांचे हे तांब्याचे वाळे, त्यानंतर मग छोट्या छोट्या सटवाया आणि ह्या आहेत दोघांचेही नाळ. तर 1.5 वर्ष झालं हे नाळ मी जपून ठेवले होते. म्हणजे अगदी लॉकरमध्ये मी हे कपड्यात बांधून ठेवले होते. म्हणजे ना माझ्या लक्षातही राहील की इथे इथं मी ठेवलेत आणि म्हणजे व्यवस्थितही राहतील, त्यामुळेच मी लॉकरमध्ये ठेवले होते. कारण की ना प्रत्येक आईसाठी ह्या गोष्टी खरंच खूप म्हणजे खूप ना सोन्यापेक्षाही जवळच्या असतात. मला तरी असं वाटतं. त्यामुळंच मी ह्या गोष्टी सगळ्या जपून ठेवल्या होत्या. आणि जेव्हा फर्स्ट टाईम मी रेझिन आर्ट हा म्हणजे याची रील्स पाहिली, तेव्हापासूनच माझ्या डोक्यात होतं की म्हणजे माझे बाळ होण्याच्या अगोदरच ही रील्स मी पाहिली होती. तेव्हापासून मी असं ठरवलं होतं की मी सुद्धा सगळ्या ह्या गोष्टी अशा जपून ठेवेन आणि असं काहीतरी बनवेन. पण ना काय झालं की ना सगळं व्यवस्थित माझ्याकडून एक चूक झाली, ती म्हणजे मी तुम्हाला पुढं सांगतेच ती कोणती चूक आहे आणि कोणती नाही. आणि खरंच तुम्ही काही ती चूक करू नका. आणि एवढा छान रेझिन आर्टचं माझं ते फ्रेम तयार होणार होती, पण थोडक्यात सगळीच खराब झाली आणि आता काही करता पण येणार नाही. त्यामुळे मी तशीच ठेवली, कारण की ना मला आठवणी जपून ठेवायच्या होत्या, त्यासाठीच मी ती तशीच ठेवली. तर इथं बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हार्डर आणि ते जे लिक्विड आहे ते 2.2 माझं रेशिओ आहे ना. तर ॲक्युरेट माप काय माझ्याकडे नव्हतं, त्यामुळेच ना मी हे जे ग्लास आहेत तर त्याच्या मदतीनंच मोजून घेतलं. म्हणजे अर्धा ग्लास हार्डर घेतलं आणि 2 ग्लास ते लिक्विड घेतलं. तर अशी काहीतरी फ्रेम तयार झाली होती. तर माझ्याकडून जी चूक झाली ती म्हणजे ना माझ्याकडून ग्लिटर जे आहे ते खूप जास्त प्रमाणात पडलं, म्हणजे चमकी. त्यामुळं ना ते काही गोष्टी ओळखायलाच येत नाहीत. पण आता काही मी करू शकत नव्हते, त्यामुळेच म्हटलं राहू द्या, आता आठवणी तर ठेवायच्यात आपल्याला, त्यासाठी राहू दिली तशीच. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत